ईस्ट इंडियन फुगीज. सो माझी वहिनी ईस्ट इंडियन आहे आणि तिला परफेक्ट रेसिपी माहिती आहे फुगीजची. सो आम्ही पाणीमध्ये ईस्ट, ड्राय ईस्ट आणि शुगर मिक्स केलं आहे, त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यानंतर 1 kg मैदामध्ये हे फर्मेंटेड ईस्ट टाकलं आहे विथ शुगर अँड सॉल्ट. त्याच्यानंतर आम्ही खूप मळलं आहे, म्हणजे लिटरली हात दुखेपर्यंत आपल्याला मळायचं आहे, बिकॉज पीठ खूप सॉफ्ट झालं पाहिजे. इतकं त्याला स्ट्रेच करून नीड करायचं आहे जोपर्यंत ते पातळ नाही होत. आणि मेन पॉईंट, ल्यूक वॉर्म वॉटर म्हणजे उमसूम पाण्यात गरम केलेला पाणी जो असतो तो आपण यूज करणार आहोत या प्रोसेससाठी, नीडिंग प्रोसेससाठी. हळूहळू पाणी टाकायचं आणि पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पातळ नाही होत तोपर्यंत पीठ आपल्याला मळायचं आहे, बिकॉज जर आपण असं नाही केलं तर आपले फुगेज फाटू शकतात आणि व्यवस्थित नाही बनणार. त्याच्यानंतर मिल्क, बटर किंवा तेल टाकू शकतात. आम्ही फक्त बटर टाकलं आहे, मिल्क पण ऑप्शनल आहे, आम्ही बटर टाकलं आहे. ते टाकल्यानंतर परत तुम्हाला मळायचं आहे, खूप स्ट्रेचिंग प्रोसेसमध्ये मळायचं आहे. स्ट्रेचिंग प्रोसेसमध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे जोपर्यंत पातळ नाही होत तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण ते पीठ वरती आलं किंवा म्हणजे पिठाला बबल आल्यापर्यंत आपण ते पीठ असंच ठेवायचं आहे. जोपर्यंत पिठाला वरती बबल किंवा असं पीठ स्ट्रेच नाही होते, त्याला असं जाळीसारखं नाही येते, तोपर्यंत नाही आपण यूज करू शकत. जसं ह्याच्यात दिसलं आहे की आपल्याला जाळी आणि परफेक्ट बबल झाले आहेत, म्हणजे आपलं पीठ परफेक्टली रेडी आहे. त्याच्यानंतर आपण तेल गरम करून त्याच्यात आपले हे फुगेस टाकायचे आणि तेल हमेशा मीडियम फ्लेममध्येच ऑन करायचा आहे गॅस आपला, आणि मीडियम फ्लेममध्येच तळायचे आहेत आणि हळूहळू टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपले फुगेज रेडी आहेत. ईस्ट इंडियन फुगेज ॲब्सोल्युटली सॉफ्ट झालेले आतमधनं. फॉलो फॉर मोर. थँक्यू.